कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील कन्नड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष विलास मनगटे तसेच नाचनवेल ग्रामपंचायतच्या वतीने स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शेलगाव आणि नाचनवेल ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला आहे। आज शेलगाव ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना संस्थापक अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत एक दिवसासाठी ग्रामपंचायत बंद आंदोलन करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय सरपंच जिल्हा परिषद जिल्हा समन्वयक तसेच कन्नड तालुका अध्यक्ष सरपंच विलास बापू मनगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व गावकऱ्यांतर्फे स्वर्गवासी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल कन्नड। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषद संघटनेचे अध्यक्ष श्री माननीय जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही या महाराष्ट्रामध्ये 28,000 ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्या। सरपंच हा गावाचा समाजाचं काम करत असतो आणि त्या सरपंचाची लोकांची भांडणं सोडवल्यानंतर अशा प्रकारची जर हत्या होत असेल, अशी निर्गुण हत्या, अमानवी हत्या होत असेल, तर त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सरपंच संघटनेनं 28,000 ग्रामपंचायती बंद ठेवलेल्या आहेत आणि त्या जवळजवळ 90 ते 95% सफल झालेल्या आहे। मी सरकारला विनंती करतो की सरपंचासाठी एक संरक्षण कायदा करण्यात यावा आणि जे काही मारेकरी आहे त्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजेत आणि जर ती झाली नाही तर मी सरपंच संघटनेच्या वतीनं विलास बापू मनगटे जिल्हा समन्वयक मी सुद्धा विनंती करतो की जर ह्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली नाही तर संपूर्ण सरपंच संघटना, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। हे आव्हान मी माझ्या सरपंच संघटनेच्या वतीनं करतो।